नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रुक्मिणी काकू, राजश्री काकू, ऋतुजा सर्वजण देवाला प्रार्थना करतात. रुक्मिणी काकू म्हणू लागतात, देवा आता तरी आमच्या सिंधूला लवकरात लवकर बरं वाटून दे. आत्तापर्यंत सिंधूने या घरासाठी खूप काही केलं आहे आणि आजच्या या दसऱ्याला तिला सर्व काही मिळत आहे. परंतु देवा आज राघववर होणारा घाव तिने स्वतःवर झेलला आहे आणि आज तिची काय अवस्था आहे हे तूही पाहत आहेसच ना. मग देवा सिंधूला आता तरी सगळं काही तिच्या नशिबात असणारं सुख मिळून देत ना. तिच्या वाट्याला असणारं सुख तिला मिळू देत. देवा आमच्या सिंधूला लवकरात लवकर बरं कर. असं म्हणत असताना रुक्मिणी काकू, राजश्री काकू आणि ऋतुजाच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. सर्वजण देवाला साकडं घालत असतात की सिंधूला बरं वाटून देत. राजश्री काकूंना अश्रू अनावर होतात तर आता ऋतुजा राजश्री काकूंना सावरत असते. रुक्मिणी काकू देवाला साकडं घालत म्हणतात, तू काही कर परंतु लवकरात लवकर आमच्या सिंधूला बरं कर. असं म्हणत सर्वजण सिंधूसाठी देवाजवळ प्रार्थना करू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता मधूला पोलीस स्टेशनमध्ये आणलं जातं आणि आता मधूला चांगली जेलची हवा दाखवली जाते. आता कॉन्स्टेबल मॅडम मधूला जेलमध्ये ढकलून देतात आणि म्हणू लागतात, हीच आहे तुझी जागा. असं म्हणत तिच्या हातातील बेड्या काढतात आणि त्यानंतर जेलला लॉक करतात. तर आता मधूसोबत असणाऱ्या तिथे बायका मधूवर हसू लागतात आणि म्हणू लागतात, काय का चिकनी चमेली, दिसायला तर एकदम नाजूक आहेस. तर दुसरी म्हणू लागते, हो ना, आणि बुकच शिकलेलीही वाटत आहे. तर आता त्या मधूला विचारतात, असं काय गुन्हा केला आहे म्हणून तुला इथे आणून टाकलं आहे. तर त्या दुसऱ्या ताई म्हणू लागतात, हो ना, तेच तर काही कळत नाही. आणि बुकच शिकलेली सुद्धा असा जर धंदा करायला लागल्यात तर मग आपल्यासारख्यांचा धंदा मुश्किल आहे. असं म्हणत त्या मधूवर जोरजोरात हसू लागतात. आता मात्र मधूचा राग अनावर होतो. मधू धावतच जाऊन त्या ताईंचा गळा पकडते कारण मधूला त्या ताईंमध्ये सिंधूचा भास होत असतो. आता मधू गळा पकडतच म्हणते, तू हसतेस माझ्यावर, तुला हसताना लाजही वाटत नाही आहे का गं? हे सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे सिंधू. अगं तुझ्यामुळेच आज माझा राघव माझ्यापासून दुरावला आहे. मी राघवला मिळवण्यासाठी किती वेळा प्रयत्न केलेत, कधी कुठलाही विचार केला नाही. एवढे गुन्हे केले आहेत ते फक्त राघवला मिळवण्यासाठी आणि आज राघव मात्र तुझाच झाला. प्रत्येक वेळी मी राघवला माफ करते आणि राघवच्या आयुष्यात जाते परंतु प्रत्येक वेळी माझ्या नशिबात मात्र निराशाच येते. राघवला तू एवढी का आवडतेस मला काहीच कळत नाही. दिसायला मी सुंदर आहे परंतु राघवचं प्रेम तुझ्यावर आहे. राघवने एवढं तुझ्यामध्ये काय पाहिलं आहे की ज्यामुळे राघव तुझ्या प्रेमात पडतो. मी एवढे प्रयत्न करूनही राघव काही मला सापडत नाही. असं म्हणत ती त्या ताईंचा गळा आवडू लागते. तिला तिच्यामध्ये सिंधूचा भास होत असतो. ताई सोडवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु मधू काही त्यांना सोडवत नाही. आता मात्र त्या ताई घाबरून गेलेल्या असतात. तर दुसऱ्या ताई आता कॉन्स्टेबल मॅडमना आवाज येत म्हणतात, मॅडम लवकर या, मॅडम लवकर या. परंतु मॅडमनं यायला लेट होतं. तोपर्यंत मधूने त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. स्वतःला वाचवण्यासाठी त्या ताई प्रयत्न करत असतात परंतु मधू काही त्यांची सुटका करत नाही. मधू म्हणू लागते, तू माझ्यावर हसतेस नाही, आता तर मी तुला सोडणारच नाही सिंधू. असं म्हणते, आता काही झालं तरी मी तुझा जीव घेणारच. आणि जोरातच ती गळा दाबू लागते. परंतु त्याचवेळी कॉन्स्टेबल मॅडम तिथे येतात आणि मधूला बाजूला करतात आणि म्हणू लागतात, डोकं फिरलंय का तुझं? अगं तिचा का जीव घेतेस? आता ज्यावेळी मधू पाहते तेव्हा मधूच्या लक्षात येतं की आपण जीव घेत असणारी व्यक्ती सिंधू नसून दुसरीच कोणीतरी आहे. आता मात्र कॉन्स्टेबल मॅडम मधूच्या कानाखाली मारतात आणि म्हणू लागतात, नाही तू अशी सुधारणारच नाहीस. असं म्हणत मधूला दरवाजाजवळ घेऊन येतात आणि पुन्हा एकदा तिच्या हातामध्ये बेड्या घालतात आणि तिला अडकवून ठेवतात. मधूचा राग अनावर होतो. मधू रागानेच त्या ताईंकडे पाहू लागते परंतु त्यांचा जीव मात्र घाबरून गेलेला असतो. त्यांना श्वास घेणंही मुश्किल झालेलं असतं. तर आता कॉन्स्टेबल मॅडम त्यांना सावरतात आणि त्यानंतर मधूला म्हणतात, फक्त दिसायला गोरी आहेस आणि तुझ्यासारख्या अशा असंख्य बायका आहेत की ज्या फक्त दिसायला गोऱ्या आहेत आणि त्यांचे गुन्हे मात्र अनेक आहेत, अगदी तुझ्यासारखेच. असं म्हणत मधूच्या हातामध्ये बेड्या घालत त्या लॉक करून तेथून निघून जातात. तर आता मात्र त्या दोन्ही ताई घाबरून गेलेल्या असतात. त्या म्हणू लागतात, ह्या बाईचं डोकं फिरलं आहे, ही काहीही करू शकते. असं म्हणत त्या मधूपासून लांबच राहतात. दुसरीकडे पाहायला मिळतं सिंधू अजूनही शुद्धीवर आलेली नसते. आता राघव सिंधूच्या तिथेच बसून असतो. राघवला सिंधूची काळजी वाटत असते. आता त्याचवेळी रेश्मा ही सावीला घेऊन तिथे येते. आता रेश्मा आई अशी हाक मारताच राघव पाहतो तर सावी तिथे आलेली असते. आता सिंधूची ती अवस्था पाहून सावी मात्र घाबरून गेलेली असते. सावी राघवला विचारते, बाबा आईला काय झालं आहे? आई डोळे का उघडत नाहीये? ती माझ्याशी का बोलत नाहीये?
बाबा आईला सांगा ना उठायला. अहो मी ते आईसोबत बोलण्यासाठी आले आहे. बाबा प्लीज आईला उठवा ना. राघव म्हणतो, सावी बाळा अगं तू शांत हो. आईचं डोकं दुखत होतं ना म्हणून आई थोडा आराम करत आहे. उठेल लवकरच, तू नको काळजी करूस. सावी म्हणते, नाही बाबा मला माझ्या आईसोबत बोलायचं आहे, आत्ता बोलायचं आहे. बाबा प्लीज आईला उठायला सांगा ना. तर राघव सावीला समजावत म्हणतो, सावी बाळा अगं प्लीज अशी हट्ट करू नकोस, कारण आईला आरामाची गरज आहे. आईला थोडा वेळ आराम करू देत. आणि हो तुलाही आरामाची गरज आहे, कारण आजच तुला बरं वाटत आहे. त्यामुळे सावी बाळा तू सुद्धा जा आणि आराम कर. सावी म्हणते, नाही बाबा मी कुठेही जाणार नाही. जोपर्यंत माझी आई माझ्याशी बोलत नाही, ती डोळे उघडत नाही, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. बाबा प्लीज माझ्या आईला सांगा ना. राघव म्हणतो, सावी बाळा अगं प्लीज समजून घे ना. अगं तुलासुद्धा आरामाची गरज आहे आणि तशीच सिंधूलासुद्धा आरामाची गरज आहे. मग तुला तुझी आई अगदी ठणठणीत व्हायला हवीच आहे ना. मग तिला थोडा वेळ आराम करून देत. तू जा ना रेश्मा काकूसोबत जा आणि आराम कर. तर सावी म्हणते, नाही बाबा मी कुठेही जाणार नाही. मी जोपर्यंत आईशी बोलत नाही तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही. मी आईसोबत इथेच बसून राहणार आहे. राघव म्हणतो, सावी बाळा अगं प्लीज समजून घे ना. सावी म्हणते, बाबा तुम्हाला माहीत नसेल परंतु आई माझ्या स्वप्नात आली होती आणि तीच मला इथे घेऊन आली आहे. ती मला म्हणाली की सावी बाळा ये ना, मला तुझी खूप आठवण येत आहे, आईला भेटायला ये, असं आईनेच मला आवाज दिला होता. आणि म्हणूनच तर बाबा मी आईला भेटण्यासाठी आले आहे आणि त्यामुळे आईला तर मला भेटावंच लागेल. आई अगं बोल ना माझ्याशी. अगं आई मी स्वतःहून चालत आली आहे. येत असताना मला खूप दुखलं परंतु मी रडले नाही आई. तू म्हणाली होतीस ना की रडायचं नाही, अगदी स्ट्रॉंग गर्लसारखं वागायचं. मग मी सुद्धा स्ट्रॉंग गर्लसारखीच वागली आहे. आई आता तरी तू माझ्याशी बोलशील ना. परंतु सिंधू मात्र काहीच प्रतिसाद देत नसते. आता राघव सावीला म्हणतो, सावी बाळा अगं स्वतःला सावर, आई लवकरच बरी होईल. सावी म्हणते, नाही बाबा आईच मला म्हणाली होती की बाळाची हाक आईच्या कानी नक्कीच ऐकू जाते. मग आई आज मला सांग, तुला माझी हाक ऐकू येत नाही का गं? अगं उठ ना, मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे. कित्येक दिवस झाले की मी तुझ्याशी काही बोललेही नाही. आज मला खूप काही वेळ तुझ्यासोबत घालवायचा आहे. आई उठ ना गं. परंतु काही केल्या सिंधू मात्र शुद्धीवर येत नसते. राघव म्हणू लागतो, सावी बाळा अगं तू काळजी करू नकोस, आई लवकरच बरी होईल. राघवलाही सिंधूची खूप काळजी वाटत असते. आता सावीकडे पाहून राघवला खूप वाईट वाटतं. राघव म्हणतो, सिंधू पाहिलंयस ना, अगं आपली सावी स्वतःहून उठून तुला भेटण्यासाठी इथे आली आहे. अगं येत असताना तिला खूप लागलंही आहे. तिने त्रासही सहन केला परंतु ती रडली नाही, कारण तूच तर तिला म्हणाली होतीस ना की सावी बाळा कधी रडायचं नाही. मग बघ ना आपली सावी रडलीही नाही, फक्त तुझ्यासाठी इथे आली आहे. सिंधू अगं तू पाहतेस ना, आपल्या सावीला अजून नीट असं बरंही वाटलं नाही, परंतु तुझ्यासाठी ती इथे आली आहे, कारण तिला तुझी काळजी वाटत आहे. सिंधू अगं आमच्यासाठी नाही परंतु आपल्या सावीसाठी उठावंच लागेल. परंतु सिंधू मात्र काहीच प्रतिसाद देत नसते. तर सावी म्हणू लागते, बाबा अहो बघा ना, आई तर काहीच बोलत नाही, आई डोळेही उघडत नाहीये. बाबा आईला सांगा ना, मला तिच्याशी खूप काही बोलायचं आहे, तिच्याशी गप्पा मारायच्या आहेत, तिची काळजी घ्यायची आहे. बाबा प्लीज आईला सांगा ना. आता राघवने सिंधूला उठवण्याचा, तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु सिंधू काही शुद्धीवर येत नाही. आता राघवने सावी आल्याचंही सिंधूला सांगितलेलं असतं. सावीनेही सिंधूला आवाज दिलेला असतो परंतु सिंधू काही शुद्धीवर येत नाही. आता राघव सावीला जवळ घेतो, सावरतो आणि म्हणू लागतो, सावी बाळा काळजी करू नकोस, तुझ्या आईला मी काहीही होऊ देणार नाही. तुझी आई लवकरात लवकर बरी होणार आहे, तू काळजी करू नकोस असं म्हणत तो सावीला शांत करतो. परंतु सिंधूच्या काळजीने सावी मात्र अस्वस्थ झालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मधूला जेल झाली आहे हे ज्यावेळी मधूच्या आईला कळतं त्यावेळी मधूची आई मधूला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेली असते. तर मधूची आई मधूशी बोलण्यासाठी जाते आणि म्हणू लागते, मधू अगं बोल ना, हे काय करून घेतलेस स्वतःचं. परंतु मधू मात्र काहीच बोलत नसते. आता मधूच्या हातात असणाऱ्या बेड्या पाहून मधूच्या आईला खूप राग आलेला असतो. त्यांना मधूची ती अवस्था पाहवत नाही आणि म्हणूनच त्या पोलिसांना जाब विचारत म्हणतात, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही माझ्या मुलीची ही अवस्था काय केली आहे. तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, त्यांनी गुन्हाच तसा केला आहे आणि म्हणूनच आम्हाला त्यांना ती शिक्षा द्यावी लागली आणि म्हणूनच त्यांच्या हातामध्ये बेड्या ठोकाव्या लागल्यात. तर आता मधूची आई म्हणू लागते, माझी मुलगी क्रिमिनल नाही आहे, तिथे ज्या इतर बायका आहेत त्या क्रिमिनल आहेत, त्यांच्या हातात तर तुम्ही बेड्या ठोकल्या नाही आहेत, मग माझ्याच मुलीच्या हातात बेड्या का, असा प्रश्न मधूची आई आता पोलिसांना
करते. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, कारण तुमच्या मुलीने तिथे असणाऱ्या गुन्हेगारांवर, तिथे असणाऱ्या क्रिमिनलवर हात उगारला आहे, त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच आम्हाला त्यांच्या हातामध्ये बेड्या घालाव्या लागल्यात. तर त्यानंतर आता मधूची आई मधूला भेटण्यासाठी पुन्हा एकदा जेलजवळ येते. तर आता इन्स्पेक्टर साहेब कॉन्स्टेबल मॅडमना मधूच्या हातातील बेड्या काढायला सांगतात. तर त्यानंतर मधूची आई मधूला सावरते आणि म्हणू लागते, मधू अगं काय अवस्था करून घेतली आहेस ही स्वतःची. तुझी ही अवस्था ही सगळी काही रत्नपारखींनी केली आहे ना. मी सोडणार नाही तर रत्नपारखींना. तर मधू म्हणू लागते, सिंधूने माझी ही अवस्था केली आहे. तर आता मधूची आई मधूला म्हणते, तू काळजी करू नकोस. आता तर त्या सिंधूला काहीही झालं तरी मी सोडणार नाही. तिने माझ्या मुलीची अशी अवस्था केली आहे. आज त्या सिंधूमुळे तू जेलमध्ये आहेस, परंतु एक दिवस असा येईल, उद्याचा दिवस असा येईल की मधू सिंधू जेलमध्ये असेल. त्यावेळी मात्र सिंधूला कोणीही वाचवायला नसणार. तर मधू ही तिच्या आईला म्हणते, मी इथे जेलमध्ये आहे ही बातमी त्याला कळायलाच हवी. आता मधूची आई म्हणू लागते, परंतु मधू. तर मधू म्हणते, आई तुला सांगितलेलं कळत नाही आहे का. मी सांगितलं ना तेवढंच करायचं. मी इथे जेलमध्ये आहे ही बातमी त्याला कळायलाच हवी. जेव्हा ही बातमी त्याला कळेल त्यावेळी मात्र पुढच्या 48 तासाच्या आत सिंधूच मला इथून सोडून घेऊन जाणार आहे. मधूला मात्र खूप राग आलेला असतो. आता मधूची ती अवस्था पाहून मधूच्या आईलाही खूप वाईट वाटत असतं, परंतु मधूच्या पापाची शिक्षा मधूला मिळालेलीच असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रुक्मिणी काकू, राजश्री काकू, ऋतुजा आणि रेश्माला म्हणू लागतात, रेश्मा, ऋतुजा, राजश्री आपण सर्वांनी मिळूनच सिंधूच्या बाजूला बसून जप करू. म्हणजे यामुळेच सिंधू लवकरात लवकर या संकटाला सामना करेल आणि लवकरात लवकर ती बरी होईल. असं म्हणत आता सर्वजण तिथून निघून जात असतात. परंतु त्याचवेळी तिथे सावी येते. सावीला चालताही येत नसतं, परंतु सिंधूसाठी सावी हळूहळू चालतच देवघरापर्यंत येते. आता सावी येत असताना तिने आपले सर्व टॉयज बास्केटमधून आणलेले असतात. आता सावी सर्व टॉयज आणि ते टॉयजचं बास्केटच देवासमोर ठेवते आणि म्हणू लागते, देवा हे माझे सर्व फेवरेट टॉयज आहेत, परंतु आता ते परत घे. परंतु माझ्या आईला लवकरात लवकर बरं कर. देवा मी तुला हात जोडते, परंतु माझी आई लवकरात लवकर बरी होऊन देत, कारण मी माझ्या आईशिवाय नाही राहू शकत. देवा तू माझी प्रार्थना ऐकशील ना. माझ्या आईला बरं वाटेल ना. देवा काहीतरी चमत्कार नक्कीच कर, परंतु माझ्या आईला लवकरात लवकर बरं वाटून देत. असं म्हणत आता सावीही देवाजवळ प्रार्थना करू लागते की सिंधूला लवकरात लवकर शुद्ध येऊ देत. आता सावीची ती अवस्था पाहून सर्वांनाच खूप वाईट वाटतं. तर सावी देवाला पुढे म्हणते, जोपर्यंत माझी आई शुद्धीवर येत नाही, जोपर्यंत माझी आई माझ्याशी बोलणार नाही, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. मी इथेच बसून राहणार आहे. आता मात्र राजश्री काकू, रुक्मिणी काकू, रेश्मा, ऋतुजा या सर्वांनाच धक्का बसतो. एवढ्या लहान वयातही सावी आपल्या आईसाठी देवासमोर हट्ट करत असते. हे पाहून सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. आपल्या आईला बरं वाटत नाही हे पाहून सावी देवाला म्हणते, देवा माझ्या आईला लवकरात लवकर बरं वाटून देत. माझी आई मला परत मिळवून देत. देवा माझ्या आईला घेऊन जाऊ नकोस. माझी आई मला हवी आहे. मी माझ्या आईशिवाय नाही राहू शकत देवा. आता आपल्या आईचा जीव वाचावा यासाठी सावी देवाकडे साकडं घालत असते. तेवढ्यातच सावीचं लक्ष तिथे असणाऱ्या आरतीच्या ताटाजवळ जातो. आता सावी ते ताट हातात घेते आणि म्हणू लागते, देवा जोपर्यंत माझी आई शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी तुझ्या समोर उभी राहून आरती करणार. असं म्हणत आता सावी हट्टाला पेटलेली असते आणि सावी सिंधूचा जीव वाचावा यासाठी देवाजवळ आरती करू लागते. आता सावीची ती अवस्था पाहून राजश्री काकू, रुक्मिणी काकूंना म्हणतात, वहिनी अहो तिला थांबवा. तर आता रुक्मिणी काकू म्हणू लागतात, नाही राजश्री, आपण तिला नाही थांबवू शकत आणि आता ती थांबणारही नाही. राजश्री काकू म्हणतात, परंतु वहिनी मला तिची ती अवस्था नाही पाहवत आहे. तिला होणारा त्रास मला नाही सहन होत. सावीची ती अवस्था पाहून राजश्री काकूंना खूप वाईट वाटत असतं. रुक्मिणी काकू म्हणतात, राजश्री अगं तू अजिबात काळजी करू नकोस. आपण सर्वजण सावीसोबत आहोत. आपल्या सावीला आता आपण काहीही होऊ देणार नाही. तर आता सावी देवाची आरती करत असते, परंतु सावीला जास्त वेळ उभंही राहता येत नाही आणि म्हणूनच तिला चक्कर येत असते. आता सर्वजण सावरतात. रुक्मिणी काकू म्हणतात, बाळा अगं दे ना ते तबक आमच्याजवळ, आम्ही करतो आरती. सावी म्हणते, नाही मोठी आजी, मी माझ्या आईला जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत इथून कुठेही हलणार नाही. सावीचा तो हट्ट पाहून सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं. सर्वजण देवाजवळ प्रार्थना करत म्हणतात, देवा आमचा नाही परंतु तुला तर सावीचा हट्ट पूर्ण करावाच लागेल. आज एवढीशी चिमुकली तुझ्यासमोर आपल्या आईला बरं वाटावं यासाठी प्रार्थना करत आहे. देवा तिच्या हाकेला नक्कीच साथ दे देवा. आज तिची ही अवस्था आम्ही नाही पाहू शकत. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राघव सिंधूची काळजी घेत असतो. सिंधूची ती अवस्था राघवलाही पाहवत नसते, कारण डॉक्टरांनी फक्त 12 तासाचा कालावधी दिलेला असतो.
येत्या 12 तासामध्ये सिंधू जर शुद्धीवर नाही आली तर सिंधूच्या जीवाला धोका आहे हे राघवला माहीत असतं आणि म्हणूनच राघव सिंधूला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु काही केल्या सिंधू मात्र शुद्धीवर येत नाही. दुसरीकडे पाहायला मिळतं स्वतःच्या जीवाची पर्वाही न करता सावी आता आईसाठी प्रार्थना करत असते, देवाची आरती करत असते, देवाचा धावा करत असते. आता सावीला त्रास होत असतो पाहून घरातील सर्वांनाच सावीची खूप काळजी वाटत असते. ऋतुजा म्हणू लागते, सावी बाळा असं हट्ट नको करूस. राजश्री काकू म्हणतात, हो ना सावी बाळा, आम्ही आहोत ना सर्वजण, तू नको काळजी करूस. सावी म्हणते, नाही मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही आणि माझी आई शुद्धीवर आली, माझ्या आईला बरं वाटलं की मी नंतर नाही हट्ट करणार, परंतु आता नका, आता प्लीज कोणीही मला थांबवू नका असं म्हणत सावी आरती करत असते. सर्वजण सावीला आधार देत असतात परंतु सावीची ती नाजूक अवस्था सावीला साथ देत नसते. आता सावी आरती करत असताना तिला त्रास होत असतो परंतु काही केल्या सावी मात्र आरतीचं ताट खाली पडू देत नाही. आता सावी कोसळते तर त्याचवेळी सर्वजण सावीला सावरतात. सावी ही बेशुद्ध झालेली असते. सर्वांना सावीची काळजी वाटत असते. राजश्री काकू म्हणू लागतात, सावी बाळा अगं डोळे उघड ना, परंतु सावीला त्रास झाल्यामुळे ती बेशुद्ध झालेली असते. तर इकडे सिंधू काही अजूनही शुद्धीवर आलेली नसते तर राघव सिंधू शुद्धीवर येण्याची वाट पाहत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता मधूही आपल्या आईला म्हणू लागते, अगं मम्मा सिंधूचं वागणं एक्सेप्टेडच होतं परंतु राघवकडून मला ही अपेक्षा नव्हती. अगं राघववर मी जीवापाड प्रेम केलं, राघववर मी एवढं प्रेम केलं की मी त्यासाठी स्वतःचाही कधी विचार केला नाही. राघवला मिळवण्यासाठी मी काय नाही केलं, प्रत्येक गोष्ट मी केली का तर मला राघव मिळावा, परंतु नाही. प्रत्येक वेळी माझ्या हाती निराशाच आली. प्रत्येक वेळी राघवने त्या सिंधूचीच निवड केली. मी एवढी चांगली दिसत असतानाही त्याने सिंधूवर प्रेम केलं. आता तर त्याने मला फसवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी त्याने माझा अपमान केला. प्रत्येक वेळी माझ्या पदरी निराशाच आली, परंतु आता नाही. आता त्या सिंधूसोबत मी राघवलाही माफ करणार नाही. आत्तापर्यंत मी राघवला अनेक वेळा माफ केलं परंतु आता नाही. आता त्या राघव आणि सिंधूला मी सहजासहजी सोडणार नाही. काही झालं तरी राघव आणि सिंधूला मी सुखाने जगू देणार नाही. त्या दोघांना मी कधीही एकत्र येऊ देणार नाही. काही झालं तरी आताही मधू त्या दोघांनाही सोडणार नाही. आतापर्यंत माझी दुश्मन फक्त सिंधूच होती परंतु आता नाही. आता राघवही माझ्यासाठी माझा दुश्मनच आहे. आता काही झालं तरी त्या दोघांना मी शिक्षा करणारच आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावी ही बेशुद्ध झालेली असते परंतु आता ज्यावेळी सावी शुद्धीवर येते त्यावेळी ती आईला आवाज देत म्हणू लागते, आई. तर दुसरीकडे आता सिंधू ही शुद्धीवर येते. आता देवाने दोघांच्याही बाबतीत चमत्कार केलेला असतो. इकडे सावी आईला आवाज देत असते तर दुसरीकडे सिंधू सावीला हाक मारू लागते. आता राघव पाहतो तर सिंधू शुद्धीवर आलेली असते. सिंधूला शुद्धीवर आलेलं पाहून राघवला खूप आनंद झालेला असतो परंतु सिंधूला मात्र सावीची काळजी वाटत असते. सावीच्या काळजीने सिंधूचा जीव अगदी कासावीस झालेला असतो. सिंधू शुद्धीवर येताच राघवला विचारते, राघव माझी सावी कुठे आहे? राघव बोला ना, माझी सावी कुठे आहे? राघव म्हणतो, सिंधू अगं तू जरा शांत हो, तुझी सावी आहे, अगदी सुखरूप आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. आता त्याचवेळी तिथे सावी येते. आता सिंधूला शुद्धीवर आलेलं पाहून सावीला खूप आनंद झालेला असतो. सावी खूप खुश होते. कितीतरी दिवसाने आई आणि मुलीची भेट झालेली असते. आता या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं राजश्री काकू म्हणू लागतात, मधू असं कधी वागेल असं कधी वाटलंही नव्हतं. मधूकडून खरं तर ही अपेक्षाच नव्हती. रुक्मिणी काकू म्हणतात, मी तर अगदी मुलीसारखा तिला जीव लावला परंतु तिने तर आपल्याच खर्चांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मी तिच्यावर खूप प्रेम केलं परंतु तिने तर माझा विश्वासघात केला. राघव म्हणतो, मधूने आतापर्यंत खूप गुन्हा केला आहे, खूप मोठ्या चुका केल्या आहेत आणि या सगळ्याची शिक्षा तिला मिळणारच आहे. मी तिला या सगळ्याची शिक्षा देणार आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मधू मनाशीच म्हणते, राघव ही लढाई अजूनही संपलेली नाही आणि ही लढाई संपणारही नाही. तुला जरी वाटत असेल की ही लढाई संपली तरीसुद्धा माझ्याकडे अजून एक हुकमाचा एक्का आहे की ज्याचा वापर करून तीच व्यक्ती मला पुन्हा एकदा रत्नपारखी सदनमध्ये घेऊन जाऊ शकते आणि माझ्या हुकमाच्या एक्क्याचं नाव आहे विनू. आता विनूचा वापर करत मधू ही पुन्हा एकदा रत्नपारखी सदनमध्ये पाऊल टाकण्याचं स्वप्न पाहत असते. आता मधूचं हे स्वप्न राघव आणि सिंधू पूर्ण होऊ देतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.